नमस्कार गायज, मी विकास शिंदे, सातारा, महाराष्ट्र. यात आपण आलो आहे नेपाळ राज्यात धनगडी ह्या छोट्याशा शहरात आलेलो आहोत. तर धनगडी ह्याच्यात आपण आलो आहे. तर सांगायला एक आनंद होतोय की आपले मराठी पाऊल पडते पुढं सासरेगात नेपाळमध्ये धनगड शहरात आपले मराठी भाऊ त्यांचं हे टनचं दुकान आहे सोन्या चांदीचं. तर आपण त्यांच्या दुकानात चाललेलो आहे. हे आपले मित्र सूरज भाऊ. नमस्कार. तुमचं नेपाळ राज्यात स्वागत आहे बरं का भाऊ. आणि मराठी पाऊल पडते पुढे ह्याच्यात काय चुकीचं नाही. तर मला एक थोडीशी तुमच्याशी माहिती सांगायची ती की आपलं गाव कुठलं? आपलं गाव सांगली जिल्हा आटपाडी तालुका ढिगांची गाव हे आपले गाव आहे. आणि नाव पूर्ण सांगा की तुमचं. नाव सूरज सुभाष पाटील. होय, दिगंचीचे. ढिगांची गावचे आम्ही. होय. हो. आणि हे कोण? हे आमचे इथे आता आलेले नवीन स्टाफ आहेत. हां. बाळा नाव काय रे तुझं? सूरज. अरे वा, म्हणजे दोघांचे बी नाव सूरजच की आहे. हो. हां. तुझी घरी कोण कोण असतं? आई वडील बहीण. अच्छा. म्हणजे तुझं गाव? दोंडेवाडी. दोंडेवाडी. मग तुझी शाळा किती शिकला काय? 12वी. बरं. आणि आपल्या घरी कोण कोण असतं सूरज भाऊ? आपल्या घरी सर्व आहेत. आई वडील वगैरे, मी, बहिणी वगैरे. फॅमिली आहे. लग्न झाले. अच्छा. म्हणजे इथं आपला देश सोडून दुसऱ्या देशात आला तुम्ही, बसतान बसवलं, हे दुकान टाकले टनचं. म्हणजे इतकं सुंदर वाटतं की आपले मराठी माणूस बाहेरच्या देशात येऊन आपलं एवढं बसतान बसवतं. म्हणजे अभिमानाचीच गोष्ट आहे आपल्यासाठी. तर सूरज भाऊ, किती वर्ष झाले तुम्हाला इथे? झाली 15 वर्ष आम्हाला. अच्छा, 15 वर्ष झाले का? हो. बाकी काय इथल्या लोकांचा काय त्रास बीस का? काही नाही, एकदम सगळे नॉर्मल आहेत. आपण आपल्या आपल्या व्यवहारावरती डिपेंड आहे. आपला व्यवहार क्लिअर आहे, त्यामुळं आपल्याशी त्यांचे काही संबंध राहत नाही. व्यवहार वगैरे सर्व व्यवस्थित आहे. माणसं इथले चांगले आहेत. एकदम शांत स्वभावाचे आहेत तिथली माणसं. अच्छा. ठीक आहे. जरा सूरज भाऊसने जरा भेटून खूपच आनंद वाटला. तर आपले मराठी माणसं बाहेरच्या देशात येऊन राहिले, खरंच अभिमान आहे. सूरज साहेब साला पण तुम्हाला जय शिवराय. जय शिवराय. ओके, धन्यवाद.